उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागून गेल्या. आता मुंबई पुण्यावरून काही नंदा येतील गावाकडे आणि खूप शायनिंग मारतील. बाई ग तुमच्याकडे किती उकळते बाई, किती गरम होते. वहिनी थंड आणा, वहिनी फॅन लावा, वहिनी कूलर लावा, वहिनी एसी लावा, वहिनी कूलरमध्ये पाणी टाका. बाई ग जशी काही तू लहानाची मोठी स्वित्झर्लंडमध्येच झालेली, तुझा जन्म स्वित्झर्लंडमध्येच झालेला आहे. एवढं कशाला शायनिंग मारता तुम्ही? बात तो सही है. बाई त्यापेक्षा तूच कूलरमध्ये पाणी टाकून घे ना. 10-12 दिवस राहायचे नाव तर काढीसन जाय बाई नाक्का. तेवढी तुझी वहिनी तुझं नाव काढेल की माझी नणंदबाई होती तेवढे दिवस पाणी टाकत होती कूलरमध्ये. कुणी नाव काढेल असं राहावं बाई. नाही आम्ही खाय प्यायचे सगळे लाड करू तुमचे, पण खूप गरम होत आहे, उकळतंय, गदारा होतोय असं नका बोलू ना. तुम्हाला 10-12 दिवस तुम्हाला त्रास होतो आणि आम्ही कसे राहतो, आमची तर तुम्हाला किती दया यायला पाहिजे. वरून तुम्ही चुगल्या करून जाता, तुमच्या आईचे आणि भावाचे कान भरून जाता. अतिशय चुकीचं आहे बाई हे. बघा तुम्ही विचार करा. आणि ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तरी नावं ठेवू नका माय माहेरी. तुम्ही दिवस कसे हाताने वारा घालण्यामध्ये, रुमालने हवा घालण्यामध्ये दिवस काढले आम्हाला काही माहित नाही का? आम्हाला सगळं माहिती. तुम्ही बादलीमध्ये रुमाल बुचकून बुचकून अंगावर टाकायचे आणि झोपायच्या. तुम्ही तुमच्याकडे साधा पंखा नव्हता, टेबल फॅन तर जाऊच द्या, हात पंखा पण नव्हता तुमच्याकडे. व्यवस्थित राहा 10-12 दिवस आणि जा.